अबे अंडू गुंडू, थोबड़े पे 12 का को बजे है तेरा? हाँ काय नाही. आई ना, अबे कब से देख रहा है मुंह लटका के काम कर रहा है तू. थोड़ा हंस तो सही. हसण्यासारखं काय घडलेलं असतंय का इथं? नाही ना. त्या बाईकडे गेलेला काय नंतर? नाही ना. तो फिर डरता काय कोण? तर बाईच्याच नाही, कोणाच्याच वाटेला जात नसतंय मी आता. वाटेचं कसलं घेऊन बसलायस? मी चाललंय हा इलाका सोडून. बोले तू? मी माझ्या साहेबाशी बोलले, मी बदली करून घेतली, जातोय मी इथून निघून. पण तू पण बिन काय नाही. हे बघ, मी माझ्या लक्ष्मीसाठी काय बी करायला तयार आहे. मी नाही राहत इथं. ती बाई काय मला मला जरा बोलायचंय. अभी जाने दो ना साहेब. अभी एक मिनिट. मी इथं भांडायला नाही आलोय. मला तुझ्या मुलीविषयी बोलायचंय, लक्ष्मीविषयी. रमा, मला वचन दे. मला वचन दे रमा, तू परत त्या मुलांना भेटणार नाहीस. वचन दे मला. मावशी, तू भेटलीस ना मला की क्लासमध्ये जावं असं वाटतच नाही आणि शाळेतून घरी जावं असं वाटतच नाही. असं वाटतं की तुझ्या बरोबर सतत राहावं. हो, पण तू मला सांग की तुम्हाला कॉल का केलायस? आय एम व्हेरी शुअर तू माझ्याशी गप्पा मारायला कॉल केला नाहीयेस, राईट? सो कम टू द पॉइंट. तुझ्यापासून काही लपवणं अशक्य आहे सिद्धार्थ. हो, ते आहेच. मी सगळं सॉल्व्ह केलंय सिद्धार्थ. काय सॉल्व्ह केलंयस? म्हणजे मी बोललो रमाशी. मी तिला समजावलंय की तू त्या मुलांना आपलं मानू नकोस आता. आणि या सगळ्याचा आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आता खूप त्रास होतोय. आणि तिलाही हे पटलंय. वाव, दॅट्स ग्रेट. तिने मला वचन दिलंय सिद्धार्थ की ती आता मुलांना परत भेटणार नाही. आय एम प्राऊड ऑफ यू दादा.
काय दादा किती वेळ लावताय सुट्टे पैसे द्यायला? लवकर द्या ना, मुलाला घरी सोडून आली एकट्याला. अहो देतोय ताई, थांबा जरा, तुम्हालाच देतोय. काय तुम्ही पण ना, द्या आता लवकर. काय तुम्ही पण ना खरंच. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5, टिक टिक 6, टिक टिक 7, टिक टिक 8, टिक टिक 9, टिक टिक 10. रेडी? रेडी का? रेडी. भैया मेरे मोनू का यूनिफॉर्म हो गया क्या? हाँ ताई देता हूँ. दे दो जल्दी. किधर रखा है भैया? जल्दी देखो ना. हाँ, एक जल्दी देखो, वहाँ देखो. मेरा ताई. भैया खाते में लिख लेना. ठीक है ठीक है. मोनू, 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 कुठे गेला मोनू? मोनू, मोनू, कुठे गेला? मोनू, 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 मोनू. ती गेली नसेल ना मोनूला भेटायला? नाही नाही नाही, ती असं नाही वागणार. किमान किमान मला दिलेला शब्द तरी ती नाही मोडणार. पण पण मी आत्ता तिथे नाहीये, मग मला कळणार कसं की ती काय करतीये? हीच संधी साधून ती गेली तर?
निरंजन मी घरातच आहे, कुठेही गेलेले नाहीये. तुला कसं कळलं माझा फोन आहे ते? कळलं. नाही, मी मगाशी केला होता तेव्हा मी नाही उचलला, कारण मला माहिती होतं की तुझाच फोन आहे आणि तू काय बोलणार आहेस. मी तुला ओळखत नाही का निरंजन? नाही, मी अगदी सहजच केला होता फोन. हे बघ, मी मोनूला भेटणार नाहीये, कधीच नाही. मी वचन दिले. कुणाचाच विश्वास नाहीये रे माझ्यावर या जगात. त्यात तुझा विश्वास मी तोडला तर काय उरेल माझ्या आयुष्यात? थँक्स रमा. कशाबद्दल? नाही, सगळं तुझ्या बाबतीत चुकीचं घडत असूनही तू माझा विचार करून समजून घेतल्याबद्दल. या सगळ्याला मनाचा खूप मोठेपणा असावा लागतो रमा. मनी मेलय रे आता. रमा प्लीज, तू असं नको बोलूस रमा. म्हणजे यात तुझी काहीच चूक नाहीये. पण हे लोक, त्यांचं काय करणार ना आपण? खरं तर सगळा दोष या लोकांचा आहे. आज तुझा यात काहीही दोष नसताना ते तुला समजावून घेऊ शकले ना, तुझं मन समजू शकले. लोकांची मला पर्वा नाहीये रे. तू माझं मन समजतोयस, जपतोयस, हेच खूप आहे माझ्यासाठी. रमा, आज संध्याकाळी जाऊया, नक्की जाऊया. या सगळ्यापासून दूर, फक्त तू आणि मी. रमा, तू माझ्या मनाचा विचार करतोस आणि मी तुझ्या मनातलं ओळखते. कुठे आहे माझा मोनू? मोनू, 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 कुठे आहे माझा मोनू? हो, मोनू इथे नाही. इथेच आहे माझा मोनू. माझा मोनू इथेच आहे, मला माहितीये. वेळ पांघरून पेडगावला जायची नाटकं करू नकोस. मला सगळी नाटकं कळतात तुझी. कुठे गायब केलंस? कुठे लपून ठेवलंस? सांग, नाही तर जीव घेईन तुझा. अहो उषाताई, ताई बोलू नकोस. ताई बोलून माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्याशी नाही आणि माझ्या मोनूशी मुळीच नाही. यांचं घरदार गिळायला आलीस. भूक नाही भागली चांडाळले तुझी, म्हणून त्या माझ्या मोनूवर जादू करायला लागलीयस. कुठे ठेवलंयस त्याला? सांग. काय बोलताय तुम्ही? मी असं काहीतरी का करेन? नाटकं बंद करा तुझी. ही सगळी नाटकं बंद कर. तू काय चीज आहेस ना, हे सगळ्या जगाला कळलंय. मला तर बघता क्षणी लक्षात आलं होतं तू कोण आहेस ते. अहो, मोनू मला मुलासारखा आहे. मोनू माझा मुलगा आहे. तो माझा मुलगा आहे. तो तुझा कुणीच नाहीये. तो जर तुला मुलासारखा असता ना, तर त्याच्या जीवाशी अशी खेळली नसतीस तू. त्याला माझ्यापासून तोडून स्वतः जवळ ओढलं नसतंस. अगं, आईचं काळीज असेल ना तुझ्यात, तर या आईची तळमळ बघ आणि सांग, कुठे आहे माझा मोनू? अहो, मला खरंच माहिती नाही तो आता कुठे आहे ते. आता कुठे माहित नाहीये? आता कुठे माहित नाही म्हणजे? या अगोदर कुठे होता माहितीये तुला? सांग, कुठे होता? कुठे गायब केलंस त्याला? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज तुझा होतोय ना मा. या उषाला अजून ओळखलं नाहीयेस. तुझ्या या सगळ्या जादू टोणाला ना पुरून उरेन मी. आता मी इथून जातेय, पण जर माझा मोनू सुखरूप घरी परतला नाही, तर ही उषा तुला गायब करेल. तुझ्या त्या वाड्यासारखं. लक्षात ठेव.
आज मी रमाला माझ्या मनातलं सांगेनच. किती दिवस हे लपवून ठेवायचं? आज मी बोलणार आहे, नक्की बोलणार. हा भाई बोल ना. अरे नाही यार, अरे असंच आपलं थोडाफार टाइमपास चालू आहे. बोल ना तू, अरे तू बोल ना यार. एक साहेब 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 निघालात पण? हा अरे जरा काम होतं सो निघालो. साहेब एक बोलू का? हा नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास वाटेल म्हणून म्हटलं. अरे बोल रे बोल. साहेब आधी तुम्ही रात्रंदिवस काम करत असायचा, अख्खं ऑफिस बंद झालं तरी एकटेच काम उपसत बसायचा. हल्ली जरा लवकर निघायला लागलात. अरे ते जरा नाही नाही चांगलं आहे ना साहेब. त्याला एकदम खुश दिसता तुम्ही, फ्रेश वाटतं एकदम बघा. हा? बऱ्याच वर्षांनी तुम्हाला असं बघितलंय. साहेब जा ना तुम्ही, मी काय बोलतच राहील. साहेबांचं काय ना ते मी व्यवस्थित करतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. साहेब राहू द्या साहेब, नको साहेब. ठेव रे कदम, राहू दे, चहा नाश्त्याला कामाला येतील. थँक्यू साहेब. येतो हा साहेब. हा ठीक. अगं उषाचा मुलगा मोनू तुझ्या मुलाबरोबर येतो ना खेळायला. उषा शोधते त्याला सगळीकडे. म्हटलं बघावं फोन करून तुझ्याकडे आलाय का तो. आलाय का तुझ्याकडे? नाही 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 नाही, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. अगं अपर्णा, पण तो तुला कुठे दिसला ना तर मला फोन करून सांग. नाही म्हणजे उषाचा फोन नाही लागला तर मला फोन केला तरी चालेल. हो हो ठीक आहे, ठेवते फोन. अच्छा. बरं झालं तिला काही जास्त सांगितलं नाहीत ते. उगाच सगळ्या एरियात चर्चा सुरू झाली असती आणि उषा अजूनच घाबरी झाली असती. मोनू काय पहिल्यांदा गायब होत नाहीये निरंजनची आई. ती बया आल्यापासून असे बरेच तमाशे झालेले आहेत. मोनू नुसता गायब झाला असं कळलं ना तरी सगळेजण तवरून ताकभात ओळखू लागले. तर तुमच्या निरंजनलाच काय ती सद्बुद्धी होत नाहीये. आता हे सगळं ऐकून घ्यायची मला सुद्धा सवय झाली आहे. काय करणार, आपलंच नाणं खोटं म्हणायचं आणि गप्पा बसायचं. पण असो, आता उषा गेलीये ना घरी, सापडेल तिला म्हणून. तो नाहीये तिकडे. नाहीये? नाही. अगं तू शोधलंस का त्याला नीट? मी सगळीकडे नीट शोधलं त्याला, पण तो कुठेच दिसत नाहीये. आणि ती ती होती तिकडे. मी तिला विचारलं माझ्या मोनूला कुठे गायब केलंयस ना, म्हणाली माहित नाही. पण माझी खात्री आहे तिनेच माझ्या मोनूला गायब केलं. हे बघ उषा, तू घाबरू नकोस. आपण शोधूया त्याला. आमचे दादा कायम म्हणायचे, या जगात काहीही हरवत नाही, फक्त त्या त्यावेळी आपल्याला ते दिसत नाही. तो असेल, आपण शोधूया. चल चला.